आणि पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचा आढावा वेगवान स्वरूपात। अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचं अंदमान समुद्र तसंच निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण-पूर्व भागात आज आगमन होण्याची शक्यता आहे। पुढील 24 तासात मोसमी पाऊस अंदमानात दाखल होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे। दरम्यान केरळ किनारपट्टीवरती पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। राज्यातील काही जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण किनारपट्टीसह राज्यातील 9 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। भंडाऱ्याला रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसानं चांगलं झोडपलंय। तुमसर तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय। अस्नी चक्रीवादळानंतर देशाच्या उत्तरेत तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे। दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणात सूर्यनारायण अक्षरशः आग ओकतोय। दिल्लीत काल 49 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। राज्यात गेल्या 5 दशकात नागपूर शहराने मे महिन्यात सर्वाधिक म्हणजे 107 दिवस उष्णतेच्या लाटा अनुभवलेल्या आहेत। नागपूर हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे ज्या शहराने मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचे 100 दिवस ओलांडले, तर 90 दिवस उष्णतेच्या लाटेसह चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर आणि 80 दिवसांसह यवतमाळ तिसऱ्या क्रमांकावर आहे। भाजपच्या सभेनंतर शिवसेनेतून फडणवीसांवर घणाघाती टीका करण्यात आली आहे। राऊतांनी ट्विटरच्या माध्यमातून फडणवीसांवर टीकेचे बाण सोडलेत। उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण असतं, अपघात अटळ आहे असं ट्विट संजय राऊतांनी केलंय। आजच्या महाराष्ट्राला यशवंत विचारांची गरज असून समाजात दरी निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी एकत्र येत वज्रमूठ आवळली पाहिजे असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। तसंच मी नास्तिक असल्याचं सांगत समाजकारणात मोजून मापून बोलावं लागतं, नाहीतर दिवसभर चव्हाण साहेबांच्या समाधीवर बसावं लागतंय असं देखील ते म्हणाले। शिवसेनेचा जन्म शिवरायांचं नाव घेऊन झालाय, तरीही 2.5 वर्षात 2.5 मिनिटंही सरकारनं स्मारकासाठी दिली नाहीयेत अशी खंत विनायक मेटेंनी व्यक्त केली आहे। तर शिवसेनेचे शिवाजी महाराजांवरील असलेलं प्रेम खरं की खोटं हे जनतेनं ठरवावं असंही विनायक मेटे म्हणाले। केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। यावेळी शिवसेनेच्या सभेविषयी नारायण राणे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत पोस्ट लिहिणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे। राज्यातील विविध पोलीस ठाण्यात केतकीविरोधात तक्रार दाखल झाली आहे, तर अकोल्यात केतकीवरती गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे आज अकोला पोलीस केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे। सोशल मीडियावर शरद पवारांविषयी आक्षेपार्ह टीका करणाऱ्या केतकी चितळेविरोधात नंदुरबार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन जगताप यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। इक्बाल चहल कोविड वॉरियर या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहात आज या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे। मुंबईमध्ये कोरोना काळात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचं जगभरात कौतुक करण्यात आलं। ही यशोगाथा लेखक मिनाज मर्चंट यांनी या पुस्तकातून मांडली आहे। 5 महिन्यांनंतर लाल परी राज्यभर सुसाट धावू लागली आहे। मागील 1.5 महिन्यात 521 कोटींची कमाई करून खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा अजूनही तितकाच विश्वास असल्याचं लाल परीनं सिद्ध केलंय। शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी मुंबई विद्यापीठानं तयार केलेल्या आराखड्यानुसार विद्यापीठाच्या कक्षेत 84 ठिकाणी नवीन कॉलेज आणि तुकडी वाढवण्याबाबतचा प्रस्ताव माहेडकडे सादर केला गेला होता। मात्र माहेडनं तब्बल 255 कॉलेजांचं बिंदू निश्चित करून विद्यापीठाला सादर केलंय।
देशभरात एसी आणि इन्व्हर्टरच्या मागणीत 62% वाढ झाल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलंय। मुंबईसारख्या महानगरात ही वाढ 36% आहे। मात्र द्वितीय श्रेणी शहरातील वाढ अधिक असल्याचं देखील या सर्वेक्षणात समोर आलंय। वेळेआधी सुरू झालेला उन्हाळा आणि उष्णतेच्या लाटेमुळे या संचांच्या मागणीत मोठी वाढ दिसून येतेय। मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची वाढ झाल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही वातानुकूलित फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय। आजपासून पश्चिम रेल्वेवर 12 वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढणार आहेत। चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट दरम्यान प्रत्येकी 5 अशा एकूण 10 लोकल फेऱ्या धावणार आहेत। पर्यटकांच्या दळणवळणासाठी नेरळ माथेरान मार्गावरती परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय माथेरान नगर परिषदेने घेतलाय। नगर परिषदेच्या परिवहन सेवेसाठी एसटी महामंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याने एक पाऊल पुढे पडलंय। या निर्णयामुळे माथेरानपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना करावी लागणारी कसरत आणि लूट आता थांबणार आहे। शाळा असलेल्या सुट्ट्यांमुळे भायखळ्यातील वीरमाता जिजामाई भोसले उद्यानात मध्ये आता गर्दी वाढतीये। शनिवार रविवार या 2 दिवसात 43,728 पर्यटकांनी भेट दिली आहे। या 2 दिवसात राणीच्या बागेत 15,98,000चा महसूल जमा झालाय। मावळच्या पवनानगर भागात उन्हाळी टोमॅटोचं पीक जोमात आल्यानं शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत। लॉकडाऊनमुळे मार्केट यार्डात टोमॅटोना कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झाले होते। मात्र आता मागणीत वाढ झाल्याने टोमॅटोना चांगला भाव मिळतोय। राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश, पूरक लेखन साहित्य इत्यादी अनेक योजना रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। यातील अनेक योजना कालबाह्य झाल्यात। वार्षिक योजनेच्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या शालेय शिक्षण विभागाशी संबंधित जवळपास 14 योजना रद्द करून काही योजनांची फेररचना करण्यात आली आहे। आपली सावली आपली कधीही साथ सोडत नाही असं म्हटलं जातं, परंतु वर्षातून 2 दिवस असे येतात की या दिवशी आपली सावली आपली साथ सोडते। असंच काहीसं चित्र महाराष्ट्रातील काही भागात आता अनुभवता येणार आहे। बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, नारायणगाव, खोदड, अहमदनगर आणि परभणी, नांदेड या ठिकाणी आज 0 सावली दिवस अनुभवता येणार आहे। रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं जालना जळगाव रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्व्हे केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंजूर केला होता। जालना जळगाव 174 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग केला जाणार आहे। त्याच्या सर्व्हेचं काम सुरू झालंय। विमानाद्वारे रडारचा वापर करून हा हवाई सर्व्हे केला जातोय। हे विमान भोकरदन तालुक्यातील राजूर इथं पोहोचलं। नागरिकांनी विमान पाहायला गर्दी केली होती। मुंबईमधून रत्नागिरीतील खेडमधील तिसंगी या गावामध्ये प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी येत असलेल्या मारुती इको गाडीनं पेट घेतला। संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली। ही गाडी सीएनजीवर चालणारी असल्यामुळे टाकीला गळती लागली, त्यामुळे आगीचा भडका उडालाय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। जुगारात जिंकलेले पैसे मागणाऱ्या जळगावातील पिंपराळा भागातील तरुणाला मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आला। या प्रकरणी 3 आरोपींच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अकोल्यात एका कंपनीच्या अनेक वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी माजी सरपंचासह 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर 9 जणांना अटक करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात हा प्रकार घडलाय। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं रविवारी सोलापूर शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। प्रतिष्ठानच्या एकूण 5000 सदस्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवला। पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। राधानगरी धरणाजवळ साकारण्यात आलेल्या शाहू स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी बोलताना उदय सामंत यांनी शाहू महाराज यांची शैक्षणिक धोरणं केंद्र सरकारनं आता आत्मसात केल्याचं नमूद केलं, तर शाहू स्मारकाच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं वाचनालय आणि रिसर्च सेंटर उभारण्याचं आश्वासन दिलं। कोकणातील समुद्रकिनारी पर्यटकांनी
कोकणातील समुद्र किनारे हे पर्यटकांनी गजबजलेले असल्याचं दिसतंय। सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं पुन्हा एकदा कोकणच्या समुद्र किनाऱ्यांकडे वळली आहेत। त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी चांगलेच फुलले। पंतप्रधान मोदी आज एकदिवसीय नेपाळचा दौरा करणार आहेत। या ठिकाणी ते नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांची भेट घेतील। 2014 नंतर पंतप्रधान मोदींचा हा 5वा दौरा आहे। मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये भूस्खलन झालंय। यात एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत। इटानगरमधल्या पंजाबी ढाब्याजवळ ही घटना घडली आहे। या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते, तर रेल्वेचा पूलही वाहून गेलाय। दरम्यान एसडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालंय। हिमाचल प्रदेशातील मशोबराजवळील सीपूर इथं ग्रामदेवतेचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। सिमलाचे मुख्यमंत्री जयराम ठाकुरांनी यात्रेच्या समारोपाच्या दिवशी पारंपरिक नृत्य करत नागरिकांचा उत्साह वाढवला। यावेळी त्यांनी सीपूर इथं आयुर्वेद दवाखाना आणि कान्होळा इथं आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली। देशात काही दिवसांपासून उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ होतीये। उष्णतेची ही लाट आणखी 2 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं काल वर्तवला होता। दिल्लीत विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे। दिल्लीत कमाल तापमान 49 अंशांच्या पुढे गेलंय। छत्तीसगडच्या करवारधा भागामध्ये एकतर्फी प्रेमातून प्रियकरानं प्रेयसीची हत्या केली असून प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे। संपूर्ण घराला पेटवून देत महिलेचा खून करण्यात आलाय। जम्मू काश्मीरमध्ये रस्त्यांची कामं वेगाने करण्यात येत आहेत। नवीन तंत्रज्ञानानं रस्ते बनवण्यात येत असून श्रीनगरच्या विकास कामात मोठी मदत होईल अशी माहिती रस्ते विकासकांनी दिली आहे। भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद 4 दिवसांच्या जमैकाच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांचं किंगस्टनच्या मॅनले विमानतळावरती मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। भारतीय नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं। यूपीच्या संभलमध्ये 3.5 फूट उंचीच्या रेहानचं लग्न झालंय। गेली वर्षानुवर्ष केवळ उंचीमुळे लग्नासाठी अडून राहिलेल्या रेहानचं तहसीनशी मोठ्या थाटामाटात लग्न झालंय। सोशल मीडिया आणि फोनवरून अनेकांनी रेहानला लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात। हैदराबादमध्ये 10 वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालाय। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलिसांनी स्विमिंग पूलच्या मॅनेजमेंट विरोधात तक्रार दाखल केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी दिल्लीत सीएनजीचे दर गगनाला भिडले आहेत। सीएनजीचे दर गगनाला भिडले असल्यानं रिक्षा चालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येते। दर महाग झाल्यानं रिक्षाकडे प्रवास करणाऱ्यांनी पाठ फिरवली आहे। बुद्ध जयंतीच्या पूर्वसंध्येला बोधगयामध्ये पदयात्रा काढण्यात आली। श्रीलंकेच्या बौद्ध मठातून भगवान बुद्धांच्या अस्थींना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी खास वाळूशिल्प साकारून अँड्र्यू सायमनला वाळूशिल्प साकारत श्रद्धांजली वाहिली आहे। ओडिशाच्या पुरी बीचवर सुदर्शन पटनायक यांनी हे वाळूशिल्प साकारलंय। इजिप्तच्या सरकारनं भारताकडून अर्धा दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचं मान्य केलंय असं इजिप्तचे पुरवठा मंत्री अली मोसेल्ही यांनी सांगितलंय। इजिप्त हा जगातील सर्वात मोठा गहू आयातदारांपैकी एक देश आहे। सध्या रशिया युक्रेन युद्धामुळे इजिप्तला गव्हाची कमतरता भासतेय, त्यामुळे इजिप्त आयातीसाठी पर्याय शोधतोय। आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे 2 संघ एकमेकांशी भिडणार आहेत। नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवरती हा सामना होईल। दरम्यान प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान हे कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत। बॅडमिंटनमध्ये भारतीय संघानं इतिहास रचलाय। भारतानं 14 वेळा चॅम्पियन्स ठरलेल्या इंडोनेशियाचा पराभव करून पहिल्यांदाच थॉमस चषकावरती नाव कोरलं। यानंतर भारतानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय संघातील खेळाडूंचं अभिनंदन केलं। सर्बियाचा स्टार
खेळाडू नोवाक जोकोविचनं इटालियन खुली टेनिस 2022 स्पर्धा जिंकली आहे। 6 महिन्यानंतर जोकोविचनं एखाद्या चषकावरती नाव कोरलंय। अंतिम सामन्यात जोकोविचनं स्टेफानोस सित्सिपासचा 6-0, 7-6 अशा सरळ 2 सेटमध्ये पराभव केला। यासह जोकोविचनं 6व्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेवरती नाव कोरलंय। या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका। news18lokmant.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढचं बुलेटिन माझा सहकारी अजिंक्य सोबत पहा फक्त news18lokmant।